शिवाजी, मला सांगा नेमका काय प्रकार घडलाय? शाई फेक करण्यात आली अभिजित दिपकेंवर. आपण पाहतोय जंतर मंतरवर कारवाईनंतर गर्दी झालेली आहे. अभिजित दिपकेंवर शाई फेक करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी अभिजित दिपकेंनी आंदोलकांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपण पाहतोय ही दृश्य. शाई फेक करण्याचा प्रयत्न त्यांच्यावर करण्यात आलाय. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे पुन्हा एकदा जोडले गेलेत. शिवाजी, नेमका काय प्रकार घडलाय? कोणीही शाई फेक केली आहे? काय नेमकी माहिती आहे? नक्कीच जंतर मंतरवरती सोनम वांगचुक यांना रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर अभिजित दिपके हे आंदोलनस्थळी आहेत आणि उपोषणाला बसलेले आहेत. त्याच दरम्यान प्रचंड अशी गर्दी तिथे होती. याच दरम्यान एक महिला होती. त्या महिलेने अभिजित दिपके यांच्या अंगावरती अचानक शाई फेकली गेली. त्याच्यामुळे जंतर मंतरवर आंदोलनस्थळी एक मोठा गोंधळ उडाला. या सगळ्या घटनेनंतर आंदोलक थोडेसे आक्रमक झाले, कमालीचे आक्रमक झाले आणि या महिलेला ताब्यात घेतलेलं आहे. दरम्यान या सगळ्या महिलेची चौकशी केली जाते. पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण बघू शकतो व्हिज्युअलच्या माध्यमातून कशा पद्धतीने अभिजित दिपके हे संवाद साधत असताना एक महिला अचानक गर्दीतून येते आणि तिने अभिजित दिपके यांच्या अंगावरती शाई फेकली. शाई फेकल्यानंतर कमालीचा असा गोंधळ त्या घटनास्थळी झाला आणि त्याच्यानंतर सगळे जे सीजीपीचे कार्यकर्ते असतील किंवा आंदोलनस्थळी जे बसलेले आहेत लोक, त्या सगळ्यांना गोंधळ झाला आणि त्या महिलेला ताब्यात घेतलंय. या सगळ्या घटनेमुळे पुन्हा एकदा आजूबाजूला पोलिसांचं जे सुरक्षा कवच आहे ते पुन्हा वाढवलं गेलेलं आहे. पॅरामिलिटरी फोर्स असू दे, पोलीस असू दे, स्थानिक पोलीस या सगळ्यांनी आंदोलनस्थळी कडेकोट बंदोबस्त केलेला आहे. जे अभिजित दिपके आहेत यांनी घोषणा केलेली आहे की 20 जुलै रोजी जो मोर्चा निघणार आहे तो निघणारच आहे. सातत्यानं आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी अनेक गुंडांना पाठवलं जातंय, पैसे देऊन गुंडांना पाठवलं जातंय असा आरोप अभिजित दिपके यांनी केलेला आहे. परंतु आता सध्याच्या या घटनेमुळे कमालीचा गोंधळ थोडासा झाला होता, तो थोडा शांत झालेला आहे आणि आंदोलनस्थळी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात झाली आहे. शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पाहतोय अभिजित दिपकेंवर आता एका महिलेनं शाई फेक केल्याचा प्रकार इथे घडला. त्यानंतर काही काळ गोंधळ, तणावाचं वातावरण इथे निर्माण झालं होतं. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणली गेली आणि त्यानंतर आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. अभिजित दिपके हे त्यांच्या उपोषणावर अजूनही कायम आहेत. मात्र त्या ठिकाणी सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती आपल्या प्रतिनिधींनी दिली आहे. सकाळी आपण पाहिलं सोनम वांगचुकांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आणि त्यानंतर त्यांच्या 21 दिवसाच्या उपोषणाला कुठेतरी खाडा पडलेला आणि त्यानंतर अभिजित दिपकेंनी स्वतः उपोषण सुरू केलं. त्या आंदोलकांशी संवाद साधताना अचानक एक महिला उठली आणि त्यांच्यावर शाई फेक केली. त्यामुळे तिथल्या आंदोलकांमध्ये काहीचा रोष पाहायला मिळाला, गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. मात्र कुणीही आक्रमक न होता ही परिस्थिती नंतर नियंत्रणात आणली गेली आहे. पोलीस बंदोबस्त इथे वाढवण्यात आलेला आहे आणि उपोषणाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे.